नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. भाग 30. मराठी कोडी सोडवा 10 सेकंड मध्ये. कोडी अगदी सोपी आहेत, फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. अशी कोणती गोष्ट आहे जे मे मध्ये असते पण डिसेंबर मध्ये नाही? अशी कोणती गोष्ट आहे जे मे मध्ये असते पण डिसेंबर मध्ये नाही? ते आगीत आहे पण पाण्यात नाही. ओळखा पाहू ती कोणती गोष्ट आहे? या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. असं काय आहे की जे मे मध्ये आहे पण डिसेंबर मध्ये नाही? ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे गरमी. किती सोपं उत्तर आहे आणि मजेशीर देखील. कोड नंबर 2. खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल. खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल, फेकल्यावर सफेद. ओळखा पाहू मी कोण? अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण विकत घेताना काळी असते आणि जेव्हा आपण ती जाळतो तेव्हा ती लाल होते आणि आपण जेव्हा ती वस्तू फेकून देतो तेव्हा ती सफेद असते. ओळखा पाहू कोणती वस्तू असेल बरं ती? याही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे कोळसा. कारण कोळसा आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा काळा असतो, त्याला जाळतो तेव्हा तो लाल होतो आणि लाल झाल्यानंतर तो जळून पूर्ण झाल्यानंतर त्याची राख तयार होते आणि ती राख कोणत्या रंगाची असते तर सफेद. किती मजेशीर उत्तर आहे. कोड नंबर 3. दात आहेत पण चावत नाही. दात आहेत पण चावत नाही. गुंता होतो काळ्या शेतात. गुंता होतो काळ्या शेतात. सगळे माझ्यावर सोपवतात. सांगा पाहू मी कोण? काय असेल बरं ती गोष्ट किंवा ती वस्तू की जिला दात तर आहेत पण ती चावू शकत नाही? ओळखा पाहू. मी एक तुम्हाला क्लू देते. ती वस्तू तुमच्या रोजच्या वापरातील आहे. तुम्ही तिला दिवसातून किती वेळा वापरता? आता ओळखा पाहू या कोड्याचं उत्तर काय असेल? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे कंगवा. किती सोपं उत्तर आहे. कोड नंबर 4. हे कोड थोडं फसवं आहे. या कोड्याचं उत्तर या कोड्यामध्येच लपलेलं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल, तेही 10 सेकंड मध्ये. जर रामराव हे काजलचे वडील आहेत, जर रामराव हे काजलचे वडील आहेत तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे? जर रामराव हे काजलचे वडील आहेत तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे? ओळखा पाहू. उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे रामराव हे काजलच्या वडिलांचे नाव आहे. किती मजेशीर उत्तर आहे. कोड नंबर 5. अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण आपण ती खात नाही? अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा
पण आपण ती खात नाही. ओळखा पाहू या कोड्याचं काय असेल बरं उत्तर. काही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. ती एक खेळण्यातील वस्तू आहे. आता ओळखा पाहू. उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे खेळण्यासाठी वापरले जाणारे पत्ते. कोड नंबर 6. अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो किंवा श्रीमंत दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभं राहावे लागते. अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो किंवा श्रीमंत मात्र दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभं राहावे लागते. ओळखा पाहू. याही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. ती एक खाण्याची चटपटीत वस्तू आहे. आता ओळखा पाहू या कोड्याचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पाणीपुरी. कारण पाणीपुरी खाताना सर्वांनाच प्लेट घेऊन उभं राहावं लागतं. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. कोड नंबर 7. असे काय आहे जे पाणी पिल्याने नष्ट होते. असे काय आहे जे पाणी पिल्याने नष्ट होते. ओळखा पाहू. असं काय असेल बरं की जे पाणी पिलं की लगेच नष्ट होतं. ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आपली तहान. किती गमतीशीर आणि मजेशीर उत्तर आहे. कोड नंबर 8. अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते. अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते. ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण वापरण्याआधी ती तोडतो आणि नंतरच तिचा वापर करतो. मी एक तुम्हाला क्लू देते. ती एक खाण्याची वस्तू आहे. आता ओळखा पाहू या कोड्याचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे अंड. कारण आपण अंड फोडल्याशिवाय वापरू शकत नाही. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.